राधानगरी कोर्टात आज जराशी काम आहे, महत्वाचं काम आहे. ऑर्डरवरती आहे. कोर्टानं काय ऑर्डर जवळजवळ 4-5 तारखेला केलेलं आहे. आज जाऊन मेन्शन करायचं आहे. राधानगरीला निघालं शेळकीवाडी आणि साधारण दांडगावच्या मध्ये आहे. एक अर्ध्या पाऊण तासामध्ये कोर्टामध्ये पोहोचतोय. कोर्टाची प्रोसिजर पर्यटन मंत्रालयाकडून मात्र सलग तिसऱ्यांदा पुरस्कार. महाराष्ट्रातील ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधलं एक प्रसिद्ध लोकप्रिय नाव चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक. बकरी जरा आडवे आलेत. कांदा काय कुठं आहे पत्त्या लय दिवसांनी भेटला ना. हाय सगळे व्यवस्थित ना. चालेल सर. हे आमचे खनू धनगर जवळजवळ 10-15 वर्ष आमच्या चुलत्याच्या डोजरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. आता स्वतःची त्यांनी बकरी घेतली. आता बकरी राखायला चालू राखायला. हे कांडगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर गावातनं निघालोय बघा. कोर्टात निघालोय. राधानगरी घाटामध्ये आपण आहे. राधानगरीला कोर्टात जात असताना फार मोठा असा घाट लागतो. पाहिजे तरी राधानगरी अभयारण्य दृश्य आहे. या घाटातनं आपल्याला जावं लागतं. राधानगरीला कोर्टात जायचं असेल तर. वातावरण अतिशय सुंदर आहे. बघण्यासारखं वातावरण आहे. कारण गौरेडं वगैरे सगळं या भागात असतात जास्त. सुंदर वातावरण आहे. इकडे जर मी पाहिलं तर लांब उत्तर प्रदेश दिसतो. हे अभयारण्यामध्ये इथं गौरेड्यांचं हे केले पुतळे करून लावलेत. जरा ह्याच्यावर स्टॉपवर नाश्ता करण्यासाठी थांबले बघा. हा थिट्टा म्हणायचा. राधानगरी फाटा आहे. तर खाली निपाणीला जाता येते, कोल्हापूरला इकडे जाता येते. त्यानंतर इकडे खेडीमध्ये या तिट्ट्यावर फोंड्याला इकडे जाता येते. इकडे राधानगरीकडनं आत्ता आलो. जरा नाश्ता वगैरे केला. आता बसायचं. आता गाडीत गाडी चालवून आता सुटायचं. आता गाडी स्टार्ट करूया. आता जायचं घरी. आता कोल्हापूरला कामायचं. आता घरातली गर्दी बघते कोल्हापूरची काम. अशा पद्धतीनं आज राधानगरी कोर्टातलं किरकोळ काम होतं ते आटपून आता घरी निघाले.